सुरुवात करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला, आज म्हणजे सकाळी डोळे असे उघडतच नव्हते. काल आरोहीचा डान्स होता, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तरी मी तिथे जास्त वेळ थांबली नाही, कारण पिहूला झोप येत होती आणि पिहूची शाळाही आजपासनं म्हणजे 7:20ला आधी बस यायची, तर आता म्हणजे 6:45लाच बस येते. त्यामुळे तेही एक टेन्शन होतं माझ्या डोक्यात. त्यात पिहू चिडचिड करत होता, त्यामुळे गेले मी तिथे. पण नंतर रिटर्न चालले आले. पिहूला झोपू घातलं, पण मला काही झोप लागली नाही, कारण माझी आरोही बाहेर असल्यामुळे माहीत होतं सेफ आहे सर्व, तरी पण आपल्याला एक काळजी असतेच. त्यामुळे आरोही घरी येईस्तोवर मी झोपू शकले नाही. ती आल्यावर मग तिची गंमत, तिच्या गोष्टी, डान्स कसा केला, काय केलं, भरपूर गोष्टी असतात. सो त्या ऐकल्या. त्यानंतर मैत्रिणींनी आरोहीच्या डान्सचे व्हिडिओज पाठवले होते, ते बघण्यात वगैरे बराच वेळ झाला. त्यामुळे सकाळी उठले तर लवकरच उठावंच लागतं, पर्याय नसतो. पण त्यानंतर कामं अशी हळूहळू म्हणजे आळस भरपूर येत होता आणि कामं सुचत नव्हती. तरी बऱ्यापैकी कामं झालीत माझी. आणि त्यानंतर मस्त आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे. तयार म्हणजे काही नाही, जी आपली डेली स्किन केअर असते ती. त्यानंतर लिपस्टिक वगैरे मला लावायला आवडतं आणि मी रोज सकाळी तयार होते म्हणजे होतेच. इवन मी जर सकाळी 6 वाजता जरी आंघोळ केलीत ना, स्वयंपाकाच्या आधी वगैरे, तरीसुद्धा मुलं गेले की मी लगेच रेडी होते. जर लेट आंघोळ केली की तरी मी आंघोळ केल्या केल्या मस्त अशी रेडी होते. आपण रेडी असलं ना बघा, एक वेगळंच कॉन्फिडंट आपण फील करतो, किंवा एक म्हणजे वेगळीच एनर्जी असते. मला तरी फील होते ती. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि कॉन्फिडंट. आणि स्वतःला जेव्हा आरशात पाहतो तेव्हा छान छान दिसलं की आणखी आपलं मन प्रसन्न राहतं. मला तरी रेडी व्हायला आवडतं. कितीही बिझी रुटीन असू द्यात, कितीही कामं असू द्यात, मुलं घराबाहेर गेले ना की बाकी सर्व कामं सोडून मी थोडा वेळ स्वतःला देते, थोडीफार एक्सरसाइज करते आणि त्यानंतर आंघोळ करून मस्त रेडी होते. म्हणजे जी आपली डेलीची स्किन केअर आहे ती करते. आता स्किन केअरमध्ये फार काही म्हणजे खूप सिरम काय, हे काय, ते काय, ते काय नाही यूज करत मी. फक्त जे आहे आपलं डेलीचं मॉइश्चरायझर वगैरे वगैरे ते लावते. त्यानंतर लिपस्टिक मला आवडते, काजळ मला प्रचंड आवडतं. पण काजळ मी लावत नाही, कारण काजळ खाली येतं. आता कितीही ब्रँडेड तुम्ही यूज करा, पण ते खाली येतंच. सो त्यामुळे काजळ स्किप करते. पण मला आवडतं, कधीतरी माझा मूड असला की तेही लावते मी. पण लिपस्टिक मात्र मी स्किप करत नाही, मला आवडतं. असं छोटं मोठं तयार होऊन जर आपल्याला आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे, नाही का? बघा तुम्हीही तुमचा जो स्किन केअर रुटीन आहे किंवा असं थोडंफार रेडी होणं वगैरे जे आहे ना, ते त्यात चेंजेस करून बघा. नसाल रेडी होत तर रोज, तर फक्त 1-2 दिवस ट्राय करा. तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट असल्यासारखं जाणवेल, किंवा स्वतःला असं छान छान बघून तुमचं मन प्रसन्न राहील, दिवस छान जाईल. त्यामुळे कितीही कंटाळा येत असेल, कितीही कामं असू द्या, ते सर्व बाजूला ठेवून फक्त 5 मिनिट दररोजची स्वतःला देऊन बघा तुम्ही. मस्त जातो दिवस. सो जसं मी सांगितलं, आजची सकाळ कंटाळवाणी होती. पिहू गेला आणि इतकी धावपळ झाली ना, म्हणजे 6:45ला मी खाली गेले. पिहूची बस 10 मिनिटं लेट आली. मग तोपर्यंत बसावं लागलं. डोक्यात कंटिन्युअसली चाललेलं, वर जायचं आहे, आरूची वेणी घालायची आहे, आरूला जेवायला द्यायचं आहे, असं तसं. वर आले धावत धावत. मग आरोहीचं आटोपलं, पुन्हा आरोहीसोबत खाली गेले. ते झालं. त्यानंतर वर आल्यावर खूप दमल्यासारखं होत होतं. असं थोड्या वेळ मोबाईल घेतला. माहीत नाही, मोबाईल तर इतक्यात ना म्हणजे एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखं काम करतो. थोड्या वेळ मोबाईल घेतला, 1-2 रील शॉर्ट स्क्रोल केले की असं वाटतं हां म्हणजे बरं वाटतंय, थकवा गेला आपला, असं काहीसं होऊन जातं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं. सो थोड्या वेळ 5 ते 10 मिनिट मोबाईल स्क्रोल केला आणि पट्टपट कामं आटोपली. आणि त्यामुळे आता प्रचंड भूक लागली मला. आणि आज काय आहे माहिती आहे का, ब्रेकफास्टसाठी स्पेशली अप्पे. आरोहीला अप्पे करून दिले, त्यातलेच हे काही अप्पे राहिलेत. आता ते जे आहे मी ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून करते. आता जेव्हा आरोहीचे पप्पा येतील तेव्हा त्यांना नवीन करून देईल. माझं तरी या 6 अप्प्यांमध्ये मस्त होऊन जातं. आणि जे प्रीमिक्स मी बनवलं होतं बघा, त्याचेच अप्पे बनवले आज. आणि आता हे शेवटचे होते. आता विचार करते आहे प्रीमिक्स बनवू की नको. काय होतं, आपण जर का एकदाचं पीठ बनवलं ना, म्हणजे प्रीमिक्स बनवलं ना, की ते संपवावं ही लवकर लागतं. म्हणजे भीती असते त्यात अड्या, किड्या, सोंडे वगैरे होऊ नये म्हणून. त्यामुळे आता विचार करते मी की प्रीमिक्स बनवू की नको, पण बघते. चला, आता आधी अप्पे एन्जॉय करते.
भरपूर दिवस झाले हे फालुदा मिक्स जे आहे पॅकेट घेऊन आलेली आणि भरपूर दिवसाचं माझं चाललेलं, आज बनवते उद्या बनवते, पण वेळ काही मिळत नव्हता किंवा मूडही असायला पाहिजे नाही का, असं काहीतरी वेगळं जेव्हा खायची क्रेविंग होते तेव्हाच बनवलेलं खूप छान असतं. सो आज मूड आहे, इच्छा आहे, क्रेविंग होतं आहे काहीतरी छानसं असं खायची. सो म्हटलं चला आज फालुदा बनवते. ॲक्च्युली रेसिपी ना अतिशय म्हणजे खूप जास्त सोपी आहे आणि याच्या मागेच लिहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने जे आहे मी फालुदा मिक्स फालुदा जो आहे बनवणार आहे. आरूला आमच्याकडे फालुदा खूप आवडतो आणि तिच्या पप्पाला त्याहून जास्त आवडतो, पण आता हा स्वीट असतो त्यामुळे ते तर काही खाणार नाहीत. आमच्या तिघं मायलेकांसाठीच बनवते आहे आणि हे पॅक ऑलरेडी आम्ही अनपॅक केलेलं आहे, कारण आम्हाला क्युरिओसिटीच एवढी असते ना, काय आहे कसं आहे काय काय म्हणजे बघायची. सो चला आता मस्त असा फालुदा बनवते आणि तुमच्यासोबत शेअरही करते. इतकी सोपी रेसिपी आहे, काय सांगू. म्हणजे त्या पॅकवर जी रेसिपी दिलेली आहे ना, खरं सांगते मी तीच फॉलो करते आहे. त्यावर दिलेलं आहे अर्धा लिटर दूध घ्या, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला. पण मी ना दूध जरा जास्त घातलं आहे, कारण म्हणजे ते जास्त घट्टसर न होता लिक्विडी व्हावं एवढंच जे आहे माझं मत म्हणजे मला पाहिजे होतं. सो दुधाला 2-3 उकळ्या आल्यानंतर जे फालुदा मिक्स होतं ते सर्वच्या सर्व मी त्यामध्ये ओतलं आणि छान 15-1 मिनटं हे आपल्याला शिजवू द्यायचं आहे. 15 मिनटानंतर मी त्यामध्ये 2 चम्मच जे आहे साखर घातली. आता तुम्हाला जितकी साखर खायला आवडते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार साखर घालू शकता किंवा स्किप पण करू शकता, कारण यामध्ये ऑलरेडी थोडाफार स्वीटनेस जो आहे आहेच. 20 मिनटं छान शिजवल्यानंतर माहिती आहे का, ते मी छान थंड होऊ दिलं. त्यानंतर 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि चला आता सर्व करते आहे. आणि पाहूनच इतकं डिलिशियस दिसत होतं की काय सांगू. यामध्ये ज्या शेवया असतात ना, म्हणजे तो फालुदा तो ऑलरेडी असतो, त्यानंतर सब्जाही असतो, स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे, त्यामध्ये मी ना मस्त बटरस्कॉच आईस्क्रीम आणि थोडीशी जे आहे ड्रायफ्रूट टाकून जे आहे ते सिझनिंग केलं आणि इतकं सुंदर दिसतंय ते की काय सांगू. म्हणजे अगदी एखाद्या मोठ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये बसूनच मी फालुदा खाते की काय असा फिलिंग मला येत होता. दिसतही खूप छान होतं आणि टेस्टीही खूप बनलं होतं. सो घरच्या घरी तुम्हाला कधीतरी फालुदा ट्राय करायचा असेल तो डेफिनेटली तुम्ही हा फालुदा ट्राय करू शकता. खरंच बिलीव्ह मी खूप टेस्टी बनतो. हां, फक्त आता त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतील किंवा थोडा कलर वगैरे ॲड केलेला असेल, सो तेवढं कधीतरी खायला चालून जातं असं मला तरी वाटतं. बरं चला कालची माझी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करायची राहूनच गेली. सो काल जसं मी सांगितलं होतं मी टायटन वर्ल्डमधनं जे आहे वॉच घेऊन आलेली आहे. आता आधी वॉच दाखवते आणि त्यानंतर या मागची जी स्टोरी आहे ती सांगते. सो ही जी वॉच आहे ही सोनाटाची वॉच आहे आणि स्किन कलरचे जे आहेत हिचे बेल्ट आहे आणि डायल अगदी सिम्पलचं असं राऊंड आहे. आता मला ना खरं सांगते वॉचच्या बाबतीत तरी जितक्या सिम्पल वॉच असतील ना तितक्या आवडतात. एक तिथे पर्पल कलरची होती तीही मला आवडली होती, पण त्यामध्ये भरपूर डायमंड वगैरे होते आणि माहीत नाही का म्हणजे तिच्यापेक्षा जास्त ही सिम्पलच असूनही मला आवडली. सो ही अगेन सोनाटाची वॉच आहे, अगदी सिम्पल सोबर आणि इलेगंट आहे. कलर स्किन कलर आहे त्यामुळे कोणत्याही साडीसोबत वगैरे आरामात जातो आणि माझ्या साड्यांचे जास्तीत जास्त शेड पिंक, स्किन, पीच वगैरे वगैरे असे आहेत, त्यामुळे बऱ्याचशा साडीसोबत मी किंवा ड्रेससोबत वगैरे वेअर करू शकते. सो आता मी खरं तर वॉच घ्यायचं कारण काय ते एक्सप्लेन करते सर्वात आधी. आता माझ्याकडे ऑलरेडी एक सोनाटाची वॉच आहे, तिचा एक्सपिरियन्स मला खूप छान आलेला. ती मी 2016मध्ये घेतलेली, आता 2026 चाललं आहे. फक्त तिचे जे आहेत हे बेल्ट मी चेंज केले, त्या व्यतिरिक्त त्या वॉचला काहीच झालं नाही. इव्हन जेव्हा मी इमॅजिकेला गेले होते बघा मागच्या वर्षी, सो तेव्हा ती वॉच आरोहीने घातली होती. पाऊस यायला लागला म्हणून तिने ती तिच्या जीन्समध्ये ठेवली. घरी आल्यावर मी जीन्स न चेक करता मशीनमध्ये घातला, तो मशीनमध्ये मस्त फिरला. त्यानंतरही माझी वॉच चालूच होती, तिला काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता. सो त्यामुळे माझा खूप ट्रस्ट आहे सोनाटावर. आणि आणखी एक कारण म्हणजे फास्ट ट्रॅक आणि टायटनपेक्षा सोनाटा खूप स्वस्तात पडते. सो त्यामुळे ही मला सोनाटा आवडते आणि सिंपल असल्यामुळे आवडली. आता घ्यायचं कारण सांगते. पिहूला वॉच घेतली होती बघा रक्षाबंधनला.
म्हणजे त्याला घ्यायची गरजच नव्हती, फक्त आरोहीला घ्यायची होती, तीही ॲज अ गिफ्ट, कारण ती भरपूर दिवसापासून मागत होती आणि आता ती इनफ मोठी आहे, तिला अशा वस्तू घेऊन दिल्या तर ती चांगल्या प्रकारे सांभाळते. सो त्यामुळे आम्ही खूप महिन्यानंतर ठरवलं आणि म्हटलं ठीक आहे, तुला आम्ही वॉच देतो. तेही तिला मी बड्डेपासनं तर रक्षाबंधनपर्यंत वेट करावं लागलं, त्या गोष्टी करायला लावलं त्या वॉचसाठी. फायनली रक्षाबंधनला ॲज अ गिफ्ट म्हणून तिला आम्ही ती वॉच दिली होती. पण तिला दिली म्हणून पिहू इतका रडायला लागला की मलाही वॉच पाहिजे. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भरपूर आर्ग्युमेंट झाली, म्हणजे आरोहीचे पप्पा आणि मी. माझं म्हणणं होतं त्याला आपण इतकी महागडी वॉच द्यायचीच नाही, कारण तो छोटा आहे. पण आरोहीच्या पप्पांचं होतं की नाही गं, मुलांना हवी असते आजकाल, असं तसं. आणि माझं होतं नाही, तो छोटा आहे, इतक्या छोट्या मुलांना कोणी देत नाही, आपण तरी कधी यूज केली का वगैरे. पण त्यांचं म्हणणं की आपल्याला नाही मिळालं पण मला माझ्या मुलांना सर्व द्यायचं आहे, मला नसली तरी चालेल पण त्याच्या हातात मला ती वॉच हवी आहे. पण माझं होतं की ठीक आहे तुम्ही द्या, पण त्याचं वय बघा, खूप छोटा आहे तो, त्याला इतक्या महागड्या वस्तूंची सवय आत्तापासून पाडू नका, असं जे आहे. तेव्हा माझं ते, पण कोणी काही ऐकलं नाही. तो खूप रडत होता, हट्ट करत होता. त्याच्या पप्पाला त्याने फोन केला, त्याचे पप्पा पुन्हा मला माहेरी घ्यायला आले. आम्ही गेलो आणि त्याला वॉच घेऊन आलो. आणि जसं मी बोलले अगदी सेम तसंच झालं. 7 ते 8 महिन्यात पिहूने ती वॉच तोडली, पण ती होती वॉरंटी पिरियडमध्ये. त्यामुळे जेव्हा ती आम्ही दुरुस्त करायला गेलो, बेल्ट लावायला गेलो, तर ते बोलले की सर हा बेल्ट व्यवस्थित आता लागतच नाही, तुम्ही असं करा, हे रिटर्न द्या आणि वॉरंटी पिरियडमध्ये असल्यामुळे हा प्राईस तुमची आम्ही तुम्हाला देतो म्हणजे ते काही आपल्याला पैसे देणार नाहीत, कॅश देणार नाहीत, तर त्या बदल्यात आपल्याला एखादी वॉच घ्यावी लागेल. ठीक आहे, आपण ती वॉच देऊ आणि त्या बदल्यात पिहूला दुसरी वॉच घेऊ, काही पैसे वगैरे घालून. पण जर स्मार्ट वॉचचं सांगते मी तुम्हाला, स्मार्ट वॉचचं काय असतं, जी नवीन वॉच तुम्ही घेणार असाल ना, तर कंपनी त्यावर प्रचंड डिस्काउंट देते, म्हणजे हाफ प्राईसमध्ये देते. पिहूची जी वॉच होती ना ती 4000ला समथिंग होती आणि आम्हाला ती फक्त 1800-1900ला पडली होती. म्हणजे नवीन वॉच तुम्हाला ते असे हाफ प्राईजमध्ये देतात. पण जेव्हा तुम्ही तुमची जुनी वॉचचं जे डिस्काउंट आहे, समजा आता त्याची वॉच दिली, 1200 रुपये आम्हाला क्रेडिट झाले, पण हे जर मी त्या वॉच नवीन वॉचसाठी जर यूज करणार असेल ना, तर ते 4000साठी तो डिस्काउंट गृहीत धरतात. म्हणजे ही वॉच देऊन मला उलट जास्त पैसे त्या वॉचसाठी मोजावे लागणार होते. सो त्यामुळे मग आम्ही म्हणजे ही वॉच, पिहूची तुटलेली वॉच देऊन नवीन पिहूसाठी वॉच घेणं कॅन्सल केलं आणि म्हटलं त्याला आपण जेव्हा दुसऱ्या वॉचेस येतील त्यांच्याकडे चांगला स्टॉक, तेव्हा त्याला नवीन घेऊ. पण काय होतं, इतक्या त्यांच्याकडे फक्त ज्या महागड्या वॉचेस आहेत ना 7000-8000 तशाच होत्या आणि आमचं असं होतं की जे सर्वात स्वस्त असेल अशी स्मार्ट वॉच त्याला घेऊन द्यायची. मी तर इवन यांना हेही म्हटलं, तो खूप छोटा आहे, त्याला 200-300ची काहीतरी एखादी वॉच घेऊन द्या, तो त्यातही हॅपी राहील. पण आरोहीच्या पप्पांना ते मान्यच नव्हतं. त्यांचं म्हणणं असतं 200-200 रुपयाच्या 10 वॉचेस घेतल्यापेक्षा एकच छान घ्यायची आणि एकच वापरायची. सो आर्ग्युमेंट केल्यापेक्षा माझं असं म्हणणं असतं ठीक आहे बाबा तुमचंच खरं. सो त्यामुळे काय झालं, आम्ही वाट बघतोय त्याला एखादी चांगली स्वस्तातली वॉच, आणि ते सांगतायत तसे की येणार आहे. इव्हन जी पिहूची आधीची वॉच होती ना तीही आता त्यांच्याकडे नव्हती, नाहीतर तीच आम्ही घेतली असती 1700-1800ला, पण तीही नव्हती. सो त्यामुळे मला ही वॉच मजबुरी म्हणून घ्यावी लागली, कारण 1200 रुपये आम्हाला क्रेडिट झाले होते. सो ते असेच वेस्ट होऊ नये म्हणून आम्ही त्यामध्ये 400 रुपये आणखी घातले, 400-450 आणि ही वॉच घेतली. मला काही गरज नव्हती, पण मला आता मिळाली तर कोण नाही म्हणतो, नाही का. सो मला तर ही वॉच प्रचंड आवडली आणि या वॉचच्या मागची स्टोरीही मी तुम्हाला सांगितली. नाहीतर तुम्हीही म्हणाल स्नेहा किती शॉपिंग करते आहे इतक्यात. सो शॉपिंग वगैरे काही नाही, मजबुरी होती. आणि आरोहीच्या पप्पाला वॉच घालायला आवडतच नाही, त्यामुळे मी त्यांना भरपूर फोर्स केला तुमच्यासाठी घ्या म्हणून. सो ते घ्यायला तयार नव्हते. आरोहीकडे ऑलरेडी वॉच असून तिला स्पोर्ट वॉच हवी होती. तिचं म्हणणं होतं मम्मा मला स्पोर्ट वॉच घे आणि माझी तू घेऊन घे. मी तसंही करायला तयार होते, पण तिथे ज्या स्पोर्ट वॉच होत्या त्यांचे डायल म्हणजे खूप मोठे होते, ते तिला नको होते. सो भरपूर वेळा आम्ही चक्रा मारल्यात, तुम्हाला माहीत आहे. खूपदा तिथे गेलो, खूपदा रिटर्न आलो, कारण मनासारखं मिळालं नाही. फायनल ही वॉच मला भरपूर आवडली, सो मी घेऊन आले. कारण जे आमचं कार्ड होतं, जे आमचं वॉरंटी कार्ड होतं ते ॲक्टिव्ह केलेलं होतं आम्ही. 3 महिन्याचा कालावधी असतो, त्या 3 महिन्यात तुम्हाला घ्यावंच लागतं, म्हणून फायनली मी ही वॉच घेतली. आता पिऊची जेव्हा केव्हा वॉच येईल तेव्हा आम्ही त्याला ती घेऊन देऊ. खरं तर माझी इच्छा नाही मुलांना असं इतकं महागडं घेऊन देणं, मला पटतच नाही, माझ्या तत्वात बसतच नाही. पण कुठे कुठे ऐकावं लागतं घरच्यांचं. सो बघू आता जेव्हा त्याची वॉच येईल तेव्हा त्यांना घेऊन देऊ.
आणि आणखी एक गोष्ट, तुम्ही जर स्मार्ट वॉच घेत असाल ना तर ऑनलाईन घेणं टाळाच. मी खरं सांगते तुम्हाला, ऑनलाईन आम्ही 2दा फसलेलो आहोत. एकदा आम्ही बूटची मागवली होती, तीही लवकर बिघडली. ठीक आहे, बिघडणं ना बिघडणं ते वेगळी गोष्ट, पण ते ना वस्तू स्वस्ती असते ना 1000, 2000, 3000ची, तर कस्टमर केअर पण लक्ष देत नाही. आपण कितीही कंप्लेंट्स टाका, कितीही मेसेज करा, ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत आणि आपली वस्तू काही आपल्याला म्हणजे ठीक करून मिळत नाही. तेच जर तुम्ही दुकानातून घेतलं ना, आपण 10 फेऱ्या मारू शकतो आणि आपलं बऱ्यापैकी समाधान तिथं होतं. सो त्यामुळे अशा छोट्या मोठ्या वस्तू जर घ्यायच्या असतील ना तर प्लीज स्टोअरमधूनच घ्या, तो जास्त बेनिफिशियल राहतात. सो चला आता, सो अशी होती ही माझी वॉच आणि या वॉच मागची स्टोरी आणि माझे काही थॉट्स जे मुलांच्या बाबतीत, मुलांना महागड्या वस्तू घेऊन द्यायला पाहिजे नाही पाहिजे, ते तुम्हाला पटलं असेल तर तो तसं मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता मी भेटते आहे तुम्हाला डायरेक्टली सायंकाळी नाही सॉरी रात्री भेटते आहे. ॲक्च्युली आता 9 वाजून गेलेत. आमचं जेवण झालं, भांडीकुंडी घासून झाली, तुम्हाला दिसत आहेत. गॅसचा ओटा पूर्ण क्लीन केला. त्यानंतर ना आता मुलं अभ्यास करत आहेत आणि माझ्याकडे करायला काही नव्हतं, म्हणून आठवलं की अरे आपल्याला तूप काढायचं आहे. ॲक्च्युली हे उद्याच्या माझ्या टू डू लिस्टमध्ये होतं, पण म्हटलं उद्या आणखी वेळ मिळेल नाही मिळेल किंवा घाई गडबड होईल, त्यामुळे आत्ता वेळ आहे स्नेहा तर आत्ताच करून घे, म्हणून जे आहे मी लगेच तूप जे आहे काढून घेतलं. आणि बरं पडतं माहीत आहे का, जर वेळ असेल ना तर कंटाळा न करता आपण कामं आटपून घेतली ना तर दुसऱ्या दिवशीची आपली होणारी गडबड खरंच फार कमी होते आणि मग त्यावेळेचा आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासाठी जो आहे वापर हे करू शकतो. सो म्हणून जे आहे माझं हे काम जे उद्याचं होतं ते मी आजच आटपून घेतलं. त्यानंतर आता वाळवणीचे पदार्थ मला बनवायचे आहेत, 1-2च बनवायचे आहेत. सो म्हटलं सुरुवात जी आहे आपण वड्यांपासून करू. मुगाच्या वड्यांबद्दल बोलते आहे मी. सो त्यासाठी मी आता 2 किलो डाळ इथे भिजायला घातली आणि आणखी एक काम माझं जे आहे सकाळपासून आत्ता करते नंतर करते असं चाललेलं, ते म्हणजे झाडाला पाणी द्यायचं होतं. आता मी करते आहे हा मूर्खपणा, पण तुम्ही कधीच करू नका. रात्रीचं झाडाला पाणी देत नसतात, मला चांगलंच माहिती आहे. पण काय झालं, सकाळी घाई गडबडीत देणं झालं नाही, पण आता जर का दिलं नाही ना उद्या सकाळपर्यंत झाडं म्हणजे काही झाडांनी तर मान टाकलेल्याच, बाकीचेही झाडं टाकतील, म्हणून जे आहे मी आता पाणी देते आहे. बरं चला, आता या कामांसोबत माझा आजचा दिवस जो आहे इथेच संपतो आणि सोबतच मी व्हिडिओही एंड करते. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या प्लांट्सचीही काळजी घ्या, कारण त्यांना एक्स्ट्रा केअरची सध्या तरी गरज आहे. चला मग, बाय.